नमस्कार सगळ्यांना। आज संडे आणि संडे म्हणलं की इडली तर राहणारच। तर मी हे कालच डाळ आणि तांदूळ भिजू घातले होते आणि रात्री हे काढून घेतले होते। हे असं मस्त माझं इडली बॅटर फर्मंट झालेलं आहे। किती छान असं फुगलेलं आहे बघा बरे। मग काय, इडली बॅटर रेडी आणि मी पटकन इडली पात्र काढून तेल लावून घेतले इडली पात्राला आणि मग इडलीचं पीठ टाकून इडली लावून घेतली। आणि इकडे बनवणार आहे सांबार आणि थोडीशी आलूची भाजी डोश्यावर टाकण्यासाठी। आणि शेंगदाणे इथं भिजू घातले कारण थोडी चटणी करायची आहे, त्यामुळे माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं, त्यामुळे मी शेंगदाण्याची चटणी बनवत होते। आलूची भाजी माझी रेडी आहे, इकडे सांबार केलेला आहे आणि चटणी केलेलं आहे, सगळं रेडी झालेलं आहे माझं। आणि इडली पण अशी मस्त फुगली आहे ना, हे बघा किती छान अशी स्पॉन्जी आणि मस्त अशी जाळी जाळी झालेली आहे, खूप छान झालेली होती इडली। आणि आता इकडे बनवत आहे डोसा मस्त असं डोश्याच्या ताव्यावर डोश्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याला गोल 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 करत आहे। असं कोणी करते का गोल गोल? मला हे फार आवडते सारखं फिरवायला। आणि जे आपण आलूची भाजी रेडी केली होती ती याच्यावर मस्त अशी पसरून घेतलेली आहे। मला असंच आवडते हे डोसा, एकदम जसा बाहेर खातो ना तसा बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे। आणि वरून थोडीशी अशी चीज टाकली आणि इथं टाकली आहे लाल चटणी आणि टाकून थोडे वेळ ह्याला मस्त भाजू द्यायचं, भाजू म्हणजे वाफू द्यायचं। आणि इथे आहे माझा डोसा रेडी। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।